त्यानंतर मी मात्र थांबतोय, तुम्ही थांबू नका. सकाळ संध्याकाळच्या सत्रामध्ये समालोचनाची बातच न्यारी. यानंतर ऐकूया अलंकार बानकेले सर यांच्या जुबानी. धन्यवाद. एका अद्भुत कर्तृत्वाने समालोचनाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. अचूक परखड निर्भीड समय सूचक म्हणून ओळख प्राप्त लाडका अलंकार बनखिले. अलंकारजी, तुमच्या भावी वाटचालीस आम्हा संयोजक आयोजकांकडून भरभरून शुभेच्छा. अल्पशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा भेटतोय. पहिला चेंडू तुम्ही पाहताय, इथं नशिबाचा चौकार आलाय. वाईड प्लस 4 धावा. चौकार फटकासा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सणसणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती नशिबाची साथ पाहायला मिळाली. आमच्या डॉक्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी विजय बापू शिवतारे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहतोय, स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 6व्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय वीरगावचे उपसरपंच आदरणीय गणेशजी वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहे. साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑन पुल करायचा होता. क्रिकेट 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 आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुरू झाले. पहा मंडळी, पुरंदरेश्वरा चषक 2021चा हा दैदिप्यमान सोहळा, रंगतदार सोहळा आपण पाहतो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. त्यासाठी जाऊया मैदानाच्या आत. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्गवरती अमितचा आपण पाहतोय हा चेंडू फटका इथं फसला. पहिला मासा गळ्याला. बिग रन, पहिला धक्का, फलंदाज बाद. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. अथर्व आपण पाहतोय गोलंदाजी वरती आला. पहिल्या षटकामध्ये त्याने मासा गळ्याला लावलाय. अमित आणि प्रवीण नावाची जोडी तुम्ही पाहताय. प्रवीण बाद झाले, जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. अनिल ऑन स्ट्राईक जे पाहायला मिळतील. 6व्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज कौतुक करावं लागेल. युवा सळसळतं रक्त तुम्ही पाहताय गोलंदाजीवरती आहे. अथर्व नावाचं ज्यानं पहिल्या षटकामध्ये मासा गळ्याला लावलाय, जो पाहायला मिळतोय. अनिल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय अमित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस पहा गुडघा टेकव चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सुटला. झेल सुटला गेलाय मंडळी मैदानाच्या आतमध्ये. पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथं कॅचेस विन द मॅचेस का म्हणलं जातं ना, आता येणारा काळ तुम्हाला सांगणार आहे. अवघडशील सोपे करा, सामन्यामध्ये विजय मिळवा, हा एक खेळाचा मोठा नियम आहे. त्यावेळेस पहा इथं आगीवरती मीठ सोडलं जाईल. चेंडू गेलाय सरळ एक टप्पा खात सीमारेषा पार. चौकार फटकासा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सणसणीत चौकार. पहा अनिल आता इथं जीवदाराचा फायदा घेताना पाहायला मिळतो. याआधी त्याचा झेल सोडला, आता तो इथं हाणामारी करतोय. पुन्हा एकदा चेंडू बागे आपण खेळला. क्षेत्रशय आता चेंडूवरती आला. एक धाव पळून पुन्हा दुसरीला प्रयत्न झाला. इथं डेंजर एंडला फलंदाज आहे, तोपर्यंत सेफ घरट्यात पोहोचेल. फलंदाज 2 धावा ज्या आपण पाहतोय पळून पूर्ण होत आहे. संघाची धावसंख्या देखील वाढली. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 15 धावा. पहिलं षटक संपलं. 15 धावा अथर्व खर्च करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मानवंदना देऊया कार्यकुशल नेतृत्वाला पुरंदर हवेलीच्या कार्यसम्राट नामदारांना. मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या कर्तृत्वाला सज्ज होऊया पुरंदरेश्वरा चषकाच्या दिदीप्यमान सोहळ्याला. पहा नवीन षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आलाय. या सामन्यातलं आपण पाहतोय पहिल्या डावातलं दुसरं षटक मार्गस्थ होईल गोलंदाज मार्गवरती. सीड आपण पाहतोय सिद्धू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय कामगिरी होणार आहे. समोरच्या बाजूला जर पाहायला गेलं अनिल आणि अमित नावाची जोडी मैदानामध्ये संघाचा डाव सावरताना पाहायला मिळेल. कारण की एक मासा आपण पाहतो पहिल्या षटकात लागला जो धक्का बसला संघाला प्रवीणच्या स्वरूपात. आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायचे काय कामगिरी करेल. गोलंदाज मार्गस्थ असेल सिद्धू. गोलंदाज मार्गवरती आलाय. यावेळेस चेंडू पहा खोदून काढलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू पहा इथं जयला जवाब टिपला परंतु पाहायचंय क्षेत्ररक्षक पहा थोडस अडखळलं. चेंडू निसटला गेला. चेल निसटतोय ना. धावा वाचवलं आपण पाहतोय. या ठिकाणी समालोचनाच्या बाजूला डाव्या बाजूची दृश्य काही दिसत नाहीये. कळवत चला याची नोंद घ्या. जो फ्लेक्स आहे थोडेसे अडचणी येत आहेत. यावेळेस तर चेंडू आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये आणि नो चेंडू देखील असेल म्हणजे 2 धावा देऊन जातील. हे नो चेंडू आता क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे पारेश्वर संघाला गरजेच्या नसतील. पाहिजे फ्री हिट. यावेळेस चेंडू हवेत परंतु फ्री हिटचा आहे. 1 धाव आपण काय इथं चेंडू निसटला गेला. झेल घेण्याची नवीन पद्धत पाहिली ना तुम्ही. जे नवीन जे आपण पाहतो स्टाईलने आता झेल घेतला जातो. असं कमळ फुलवलं जातं. त्या कमळात जर चेंडू अडकला तर झेल होतो नाहीतर तो झेल कधी कधी निसटून देखील जातो. ही नवीन आता नवीन खेळाडूंकडून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पहा 6व्या पुन्हा एकदा गोलंदाज तयार सिद्धू. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू भिडकावून दिला. क्षेत्ररक्षक पाहायचंय चेंडूला पाठमारा करतोय. चेंडू जाईल. क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत येतोय चौकार. फटका असा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. पहा चौकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येतोय. डीप फील्ड विकेटला चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार केलाय. सिद्धू वरती आक्रमण. यावेळेस लॉलीपॉप दिला होता. इथं फटका फसला. झेल झाला. विकेटचं पतन. फलंदाज इथं बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय दुपार सत्रापासून सामन्याचा आनंद घेत आहेत माजी सभापती पंचायत समिती पुरंदर तालुका आदरणीय अतुल दादा मस्के साहेब या ठिकाणी आज आपण पाहतोय उपस्थित आहेत. दादांना देखील हा सामना आपण पाहतोय अनुभवताना पाहायला मिळतोय. सकाळी देखील आपण पाहिलं दिलीपबाबा यादव होते शिवसेना तालुका प्रमुख. त्यांनी देखील एक रंगतदार सामना पाहिला आणि आता तसाच सामना दुसऱ्या बाजूने देखील सुरू झालाय. यावेळेस हलक्या दरम्यानची एज घेतली. क्षेत्ररक्षक पहा यष्टीरक्षक चाणक्य आहे. चित्त्याची चपळी दाखवताना पाहायला मिळाला. चेंडूवरती आपण पाहतोय जाळं टाकतोय. हात टाकताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणला जवाब. आपण पाहतोय षटक क्रमांक जे आपण पाहतोय नो चेंडू असणार आहे. पंचांनी हा कळवलाय म्हणजे फ्री असेल पुढच्या चेंडूवरती. सिद्धूची गोलंदाजी आता इथं चर्चेचा विषय बनली. नो चेंडूंचा पाऊस पडलाय. यावेळेस फ्रीडचा चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न आपण पाहिलं. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फार दूरवरनं चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेला देखील पहा प्रयत्न सुरेख आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट जी म्हणली जाईल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पुरंदरेश्वरा चषक पुरंदर हवेली तालुक्यातील एक मानाचा करंडक. सासवड नगरीतील ग्रामस्थांचं प्रेम आज पाहायला मिळते. आमच्या आयोजक कमिटीचे कष्ट आज सार्थ होताना पाहायला मिळतात. आज प्रेक्षकांची किती हजेरी पाहायला मिळाली सकाळ सत्रापासून आणि संध्याकाळचं सत्र देखील पुन्हा एकदा भरले. आणि पहा क्षेत्ररक्षक देखील आज इथं आग होतंय. फलंदाज आपली समक्ष दाखवताना पाहायला मिळतात. या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपली. धावफलकावरती धावा लागल्यात 30 धावा 15च्या सरासरीने आहेत. कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो.
लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे. 5 षटक क्रमांक आपण पाहतोय. 3 टाकण्यासाठी युवा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अथर्वच्या वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षट टाकण्यासाठी अथर्व आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती येतोय. षटक संपलेलं आहे. 2 षटक. एकच गोलंदाज 2 षटक टाकू शकतो. बाकीचे 3ही गोलंदाज 1-1-1-1. सर हा सामना किती षटकांचा आहे? 4 असेल तर 2 4 षटक 4 गोलंदाज. आपल्या स्पर्धेचा हा नियमच आहे, कारण की प्रत्येकाला गोलंदाजी मिळणं हे बंधनकारक आहे. 4 षटक 4 गोलंदाज. चला ताबडतोब चला विनंती असेल त्या दिवशी आपण हा फॉर्मॅट पहिल्या दिवशी देखील वापरलेला आहे, याची नोंद घ्या. पहिल्या दिवशी आपण 4 गोलंदाज वापरले होते. एक 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 याची नोंद घ्या. पंच चला ताबडतोब सामना फक्त थांबवू नका, कारण की वेळेचं लिमिट आहे. संध्याकाळी अजून एक सामना यानंतर बाकी आहे. आपल्या निर्णायक वेळेमध्ये सामना संपवायचा आहे, त्यासाठी सर्वांना विनंती असेल वेळ लावायचा नाही. गोलंदाजीसाठी आपण पाहतो आता नवीन गोलंदाज सज्ज होईल. निखिल आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय. हा चेंडू आपण पाहतोय हलक्यात सन्मान केलाय. चेंडूचा एक सिंगल धाव घेतली आणि पहा इथं फेकी अवस्था आहे. ह्या चुका आता परवडणार नसतील. संघासाठी आता इथं धावफलक उभं करायचे. दुसऱ्या बाजूनं फलंदाजांना आता इथं फलंदाजीमध्ये कर करायचा. इथं आतिषबाजी आता सुरू करायची. गोलंदाज ताकद दाखवतायत, फलंदाज कमी पडताना पाहायला मिळतात. ही कमी आता भरून काढणार का फलंदाज पाहायचंय. हो यावेळेस कट करायचा आहे चेंडू बॅटवरती, नाही पंच दंडित करतील गोलंदाजाला. हा चेंडू खराब आहे. वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडूंचा देखील. दुसऱ्या बाजूला पाऊस पडलाय. हे चेंडू आपण पाहतोय संघाला परवडणार नसतील. हे चेंडू संघाच्या महागाईला आग लावणारे आहेत. हो यावेळेस भन्नाट वेग दाखवला गोलंदाजीमध्ये. वेग दाखवला गोलंदाजांना आपण पाहतोय. नाशिक जिल्ह्यातील आपण पाहतोय संगमनेर मध्ये एक शमशेर चाचा आहे, त्यांचा देखील एक डायलॉग फेमस आहे, प्रचंड वेग धारण करा. तशी इथं गोलंदाजीची देखील प्रचंड वेग पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डॉट. संघाचं धावफलक आपण पाहतोय स्थिर आहे. इथं डॉट चेंडूचा आता पाऊस दुसऱ्या बाजूला आहे. अतिरिक्त चेंडू येत आहेत, परंतु डॉट चेंडू देखील संघाला जे गरजेचे होते ते देखील येताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे संघाच्या धावफलकावरती. 32 धावा च्या स्कोर कार्ड वरती आहेत. इथं काय क्षेत्ररक्षक पाहायचंय. दूर वरती असेल, चेंडू गेलाय अगदी आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय पुरंदर डॉक्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या पुरंदरेश्वरा चषक 2021च्या वतीनं माननीय नामदार विजयबापू शिवतारे साहेबांच्या या मित्रपरिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक पहा मार्गस्थ आहे. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय गोलंदाज. 38 स्कोर कार्ड वरती आहेत. ह्यावेळेस काय इथं यष्टीरक्षकांना चूक होते. सिंगल आली जे आपण पाहतोय बायच्या स्वरूपात धाव मिळणार आहे. षटक पहा मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक संपलं गेलं. संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या 39 धावा. म्हणजे या षटकात खर्च केल्या गेल्या फक्त 7 ते 8 धावा. एक चांगलं षटक पाहायला मिळालं. आपण पाहतोय निखिलचं लाजवाब गोलंदाजी होती. शेवटचं षटक आता मार्गस्थ असेल गोलंदाजीवरती. आपण पाहतोय 4थं षटक टाकण्यासाठी अंतिम षटकासाठी प्रणेश गोलंदाजीसाठी आलाय. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय फलंदाज विजय आणि अनिल ही जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस टॅप केलं यष्टीरक्षक डायरेक्ट हिट. इथं पहा बार बचवला गेला.
ताकदवर फेकी आपण पाहिली, मैदानाच्या आतमध्ये आली होती. नशिबाची साथ म्हणावी लागेल फलंदाजाकडे. विजय आता आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आलाय. संघासाठी आपण पाहतोय विजयाच्या दिशेनं जाणारा तो धावा इथं बनवून देईल का आपल्या संघाला, हे देखील पाहायचंय. उच्चांकी धावफलक उभा करायचंय. अंतिम षटक मार्गस्थ. हो यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न फसला. इथं काय बॅड कॉल देखील होता. वाईट चेंडू देखील असणार आहे. किती चुका आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. पुरंदरेश्वर चषक तुम्ही पाहताय 2021. कालपर्यंत आपण पाहिलं 36 संघ खेळले होते, आज 12. म्हणजे आज जवळजवळ आपण पाहतोय 48 संघ आजच्या या चौथ्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. चौथा दिवस तुम्ही पाहताय स्पर्धेचा आहे. यावेळेस चेंडू आपण पाहतोय शॉर्ट डाऊन पुल केलं. गॅप मध्ये चेंडू होता. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक काय पुला खालून पाणी जाते. चेंडू सीमारेषा पार. चौकार. फटकाचा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. शेवटच्या षटकात प्रहार होतोय. विजय देखील हात खोलतोय. यावेळेस काय नो चेंडू आहे, परंतु फलंदाज रनआउट देखील असणार आहे. फ्रीड असेल पुढच्या चेंडूवरती. फलंदाज बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये अंतिम सुरू आहे. हाणामारीला सुरुवात होती, ब्रेक लागलाय. हा चेंडू देखील डॉट चेंडू फरवाडणारे नसतील. धावा बनवायच्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय 46 धावाच्या लागल्या जात आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय प्रणेश गोलंदाजीसाठी आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय रिटर्न क्रीजवरती असेल. दोन्ही एका बाजूला विजय आहे तर दुसऱ्या बाजूला जय आहे. हा चेंडू देखील भर शरीराचा भेदक मारा. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. लेग बाईटची आपण पाहतो एक धाव मिळून जाईल. संघाचं धावफलक पुन्हा एकदा एकने वाढेल. शेवटच्या षटकात प्रणेश इथं विराम लावताना पाहायला मिळतोय. ताकदवर फटके येत होते मंडळी. आता इथं विराम लावण्याचं काम गोलंदाजाकडनं केलं जाते. हाणामारी करायची, कारण की हे हाणामारीचं षटक ठरवणार आहे. प्रतिस्पर्धी संघ म्हणजे दुसऱ्या बाजूला कोळी संघापूर्व आपण पाहतोय किती धाव्यांचं आव्हान ठेवलं जाणार आहे. यावेळेस आपण पाहतोय इथं पहा एक सिंगल पुन्हा एकदा आली आहे. पारेश्वर संघ तुम्ही पाहताय प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या बाजूला कोडी संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय. किती धाव्यांचं आव्हान पारेश्वर संघासमोर आता ठेवलं जातंय हे शेवटचे चेंडू आपल्याला सांगून जातील. पाहायचंय प्रणेश तयार. यावेळेस वेगवान चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथं फलंदाज बाद. आपण पाहतोय एक इनिंग संपली, एक डाव संपला गेला. प्रथमतः फलंदाजी करत असताना कोडीच संघानं बनवल्या तब्बल 48 धावा जिंकण्यासाठी 49 धावसंख्येचं आव्हान आता मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला पारेश्वर संघासमोर असणार आहे. चाव्या तोपर्यंत आपल्या पुरंदरेश्वरा चषकाच्या एका मधुर संगीताकडे. तोपर्यंत कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे, प्रत्येकाच्या हक्केला ओ देणारे, सर्वांच्याच सुखदुःखात सहभागी होणारे, एक अद्वितीय अद्भुत लाडकं हक्काचं व्यक्तिमत्व, ज्यांचं आहे देदीप्यमान नेतृत्व, असे पुरंदर हवेलीचा स्वाभिमान, गुंजवणीचे शिल्पकार, शिवसेनेचे ढाण्यावाग, महाराष्ट्राचे माजी जलसंपदा
स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय राहुल शेठ भाटे साहेबांचे या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील पुरंदर शिवराज चषक 2021च्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरा इनिंगचा डाव सुरू होतोय. एका बाजूने जर पाहिलं गेलं प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 48 बनवले गेले आणि 49 धावसंख्येचा पाठलाग जो आता करायचा आहे पारेश्वर संघाला. क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल कोडीत. हा संघ तुम्ही पाहता आता क्षेत्ररक्षणासाठी तयार होतोय. पारेश्वर संघ चला सलामीची जोडी ताबडतोब चला. चला क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. वेळ लावायचा नाही, वेळ अजिबात लावायचा नाही. खेळाडूंना विनंती आहे क्षेत्ररक्षण सजून घ्या. अजून यानंतर एक सामना बाकी आहे याची नोंद घ्या. थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सलामीची दाखलूर जोडी दाखल होईल. एका बाजूला अथर्व आणि दुसऱ्या बाजूला जय. ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तर गोलंदाज मार्गवरती पहिलं षटक कोण घेऊन येणार त्याकडे देखील लक्ष असेल. गोलंदाजसाठी आपण पाहतोय गोलंदाज आले. संजय आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत. 6व्या गोलंदाज तयार संजय. समोरच्या बाजूला वंडर बॉय अथर्व काय कामगिरी करणार आहे. युवा खेळाडू आहे. कशा प्रकारची चमक. कोहिनूर हिरा इथं चमकेल का पाहायचे आता मैदानाच्या आतमध्ये. 49 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. संजय तयार गोलंदाज मार्गवरती. पहिला चेंडू पंचांचा इशारा प्ले ऑन. ह्या वेळेस पहिला चेंडू संजूचा सुरेख पाहायला मिळतोय. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू लाजवाब पडला गेलाय. डॉट चेंडू आलाय. अजून संघाचं खातं खोललं गेलं आहे. माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय तालुकास्तरीय क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा जो आज भरला आपण पाहतोय सासवड गावामध्ये. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुरुष एकदा मी निवेदक समालोचक अलंकार बानकेले आंबेगाव मनसर वर्ण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आमचे सहाय्यक समालोचक अनिकेत गुंजा सर जुन्नर निमगाव सावा यांच्या वतीने मी देखील मनपूर्वक स्वागत आहे. हा चेंडू देखील 52 दिशेला खेळलाय. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाहायचे तूर वरती. इथं शर्यत लागली. चेंडू शर्यत जिंकेल. सीमा पार. चौकार. चौकार आपण पाहतोय. खातं खुलतोय चौकारानं. जे पाहायला मिळालं संघाच्या धावफलकावरती 4 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. काय कामगिरी आपण पाहतोय. संजयशी पुन्हा एकदा 6व्या गोलंदाज मार्कवरती तयार असेल. यावेळेस हा चेंडू पहा कमबॅक करणारा पाहायला मिळतोय. डॉट आला. जो आपण पाहतो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. संजय तुम्ही पाहताय गोलंदाजीवरती आहे. समोरच्या बाजूला अथर्व एक चौकार खेळलाय जो आतापर्यंत पाहायला मिळतोय. 6व्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आलाय. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण करतोय. नो चेंडू देखील असेल. एकतपूर आणि दुसऱ्या बाजूला लपतळवाडी. टॉस साठी या ताबडतोब लपतळवाडी आणि एकतपूर दोन्ही संघांना एक ताबडतोब पायक्षी संपर्क खरा. हा चेंडू पहा पुन्हा एकदा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सुटला. इस बार कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. पहा धावांची धावे धाव तुम्ही पाहताय. पडझड पाहायला मिळाली. किती चूक आहे. पहिली चूक कुठं घडली. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक झेल सोडला. फेकी देखील आपण पाहतोय खराब पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला देखील
फेकी झाली गेली आणि तोपर्यंत धावा येतील. चेंडू आतापर्यंत 5 टाकले गेलेत, अजून एक चेंडू बाकी आहे. हो यावेळेस पहा नो चेंडू कळवला. नो चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. फेकी गोलंदाजी आपल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या गोलंदाजीला परवानगी नाही, तुम्हाला इथं ताकदवर गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पहा चेंडू आपण पाहतोय, षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाच्या धावफलकावरती 9 धावा आहेत. ज्या वेळेला गोलंदाज गोलंदाजी करतोय त्यावेळेला कोणीच आवाज देणार नाही, याची नोंद घ्या. खेळाडूचं दुर्लक्ष होईल, याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या. बॉल टाकताना कोणी बोलणार नाही, याची नोंद घ्या. 6व्या पहिलं षटक संपलं गेलं, खर्च केल्या गेल्या 9 धावा. उर्वरित चेंडू आपण पाहतोय शिल्लक असतील आता मैदानाच्या आतमध्ये 18 आणि अजूनही बनवायच्या त्या 40 धावा. गोलंदाज आपण पाहतोय येतील. आकाश आलाय आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. एकात्पूर संघनायक नाणेफेक जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. लपतळवाडी यानंतर क्षेत्ररक्षणासाठी तयार राहतील. थँक्यू. 6व्या आजच्या दिवसातील 5व्या सामन्याकडे पुन्हा एकदा समीकरण आले. शेवटच्या 18 चेंडू 40 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज आकाश तयार, समोरच्या बाजूला अथर्व ऑन स्ट्राईक. संध्याकाळचं सत्र, वेळ वाचवा मित्रांनो, वेळ. यानंतर अजून एक सामना आहे. जर आयोजक कमिटीला वाटलं इथं तुम्ही उशीर करताय तर तितकी षटकं तुमची कमी केली जातील, हे देखील नोंद घ्या. ह्या वेळेसचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, तोपर्यंत एक सिंगल प्लस नो चेंडू आहे. नो चेंडू कळवला. नो चेंडूने आपण पाहतोय आता फ्रीड असेल फलंदाजासाठी समोरच्या बाजूला. जयसाठी आपण पाहतोय फ्रीड आहे. फ्रीडचा फायदा जय उठवणार का? यावेळेस देखील नो. इथं पहा लगोपाठचा दुसरा नो चेंडू आहे. फ्रीड असेल कंटिन्यू, जी पाहायची पुन्हा एकदा. इतके उसळी घेणारे चेंडू परवडणार नसतील, हे संघाला नको देखील असतील. यावेळेस पहा फ्रीडचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न, एक धाव पळून पुन्हा दुसरीला देखील प्रयत्न होणार. फ्रीडचा चेंडू आहे, इथं झेल घेतला तरी फलंदाज बाद नसणार आहे. 2 आल्या, चपळाई आली, चपळाई पाहायला देखील मिळाली. इथं 2 धावेने संघाचं धावफलक वाढलं. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 14 धावा आहेत. 14 फेब्रुवारी तरुणांचा आवडीचा दिवस, व्हॅलेंटाईन डे, जे खेळाडू आपण पाहतो साजरे करत असतात. आणि पहा इथं काय खेळलाय बंगाली रसगुल्ला. चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार, षटकार. फटका असा ध्वदार, हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे थँक्यू. षटकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आला. षटकार संख्येची धावसंख्या देखील वाढली 20 वरती, जी जाऊन पोहोचली गेले. यावेळेस पहा फुलटास होता, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आपण पाहिला. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. चेंडू आपण पाहतोय अडवला देखील जाईल. फील्ड केला जातोय, एक सिंगल आली. संघाच्या धावफलकावरती 1 ने भर पडले. 21 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पाठलाग जर पाहायला गेलं मंडळी 49 धावसंख्येचा सुरू आहे. दुसरं षटक तुम्ही पाहताय मार्गस्थ आहे. आकाशवरती हल्ला बोल करण्याचं काम जे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. समोरच्या बाजूला वंडर बॉय अथर्व काय कामगिरी करेल. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल झाला. अथर्व बिग विकेट गॉन, फलंदाज बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बलीची टाळी. पहा इथं आपण पाहतोय अथर्वला बाद करण्यामध्ये आकाशला यश येताना पाहायला मिळते. कारण की जो फलंदाजीमध्ये आपण पाहतो इथं कर करत होता, दुसऱ्या बाजूला जय नावाचं वादळ अजून मैदानामध्ये आहे. जय संघाला मिळवून देणार का विजय, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. नावाप्रमाणे जयची कामगिरी विजयात होणार का, हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. शेवटचं सत्र जय गाजवणार का. दुसऱ्या बाजूला फलंदाज आलाय, प्रणेश मैदानाच्या आतमध्ये येतोय.
या वेळेस काय अखूट टप्प्याचा चेंडू, शॉट ऑन फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल हिट षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. षटकार आला मंडळी, ताकद दाखवतोय जय त्याची मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस चेंडू बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपलं जाईल दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. संघाच्या धावफलकावरती बनवलं गेलं 27 धावा. ज्यावर पाहतोय उर्वरित चेंडू ज्यावर पाहतो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील 12 आणि अजून आपण पाहतोय बनवायच्या त्या 22 धावा आहेत. 12 चेंडू आणि 22 ज्या अजून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होणार. 11च्या सरासरीने आता धावा बनवायच्यात. फलंदाज पारेश्वर संघाला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कोणी संघाला ह्या धावा आता वाचवायच्या आहेत. सामना आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र रंगले गेलंय. हाय व्होल्टेज सामना तुम्ही पाहता पुन्हा एकदा सुरू झालाय. गोलंदाजी आता द्यायची कुणाच्या हातामध्ये हा विषय होता. दुसरं षटक महागडं ठरलं ज्या अवकाशा मार्फत पाहायला मिळेल. आता तिसरं षटक स्वस्त टाकायचंय. त्यासाठी गोलंदाजी करणार कोण. गोलंदाज आलेत जे आपण पाहतोय गोलंदाज मार्ग वरती. बॉलर कोण आहे. प्रवीण. हा चेंडू प्रवीणचा पहिला चेंडू सुरेख होताना पाहायला मिळतोय. टॉट आलाय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यष्ट्यांवरती जाता जाता चेंडू वाचलाय. आपण पाहतोय प्रणेशने त्याला हलक्यातनं सन्मान दिलाय. ताकदवर खेळी करायची. 11च्या सरसरीने धावा बनवायच्या होत्या. 22 धावांची गरज आहे. हो हा चेंडू डुबा. इथं काय बॅटची खडा. फलंदाज प्रणेश मोठा मासा गळ्याला. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. पाहता नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतील. योगेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. योगेश काय कामगिरी करणार. योगेशला इथं आठवावे लागेल आता शिवरायांचे चरित्र तोडून टाकतो ताट गेला. 8वे शिवरायांचे चरित्र फक्त आणि फक्त लढ म्हणा. ही कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये करायची. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होते. गोलंदाज तयार. हो प्रवीणचा हा चेंडू देखील लाज जवाब. आग ओतणारी गोलंदाजी सुरुवात झाली आता मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला चेंडू आपण पाहतो समजू शकत नाहीये. टाळ्यांचा कडकडाट शिट्ट्यांचा आवाज आता सुरू होईल थोड्याच वेळात. जसा जसा सामना आपण पाहतोय जवळ जवळ येत जाईल तसं तसं सामन्यामध्ये आपण पाहतोय रोमहर्षकता वाढेल. इथं पहा तुम्ही गोलंदाजी जर आवडली असेल प्रवीणची तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. ह्या वेळेसचा चेंडू आपण पाहतोय हवेत खेळलाय. आता देखील विकेटची संधी. इथं काय झेल सुटला. झेल घेण्याची संधी इथं हा गमावली. क्षेत्रशेंनी कौतुक करेल मी क्षेत्रशेचं. काय गोलंदाजी करतोय लाज जवाब. क्षेत्रांची 7 कमी आहे. ताकदवर फटकेबाजी देखील करायची. फलंदाज चुकीचे फटके खेळताय. जो जय आपण पाहतोय संघासाठी धावा बनत होता ना त्याला दुसऱ्या बाजूला उभं करण्याचं काम आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा डावपेच खेळला गेला होता आणि इथं काय चेंडू डॉट आणि लाज जवाब षटक पाहायला मिळालं. म्हणजे या षटकात प्रवीणनं फक्त खर्च केली 2 धावा खर्च केल्या. ते देखील किती तो झेल जर नसता सुटला ना तर हे मेडन षटक पाहायला मिळालं असतं. लाज जवाब षटक. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि बनवायच्यात 20 धावा. ह्या 2 धाव्यांचं षटक 5 सामन्याचं पारडा हलून गेले. चर्चेचा विषय बनला प्रेक्षक राजांमध्ये. काय गोलंदाजी प्रवीणची पाहायला मिळते. तर आता हे 6 चेंडू टाकणार कोण. परंतु दुसऱ्या बाजूला ज्याने एका हाताने किल्ला लढवत आलाय तो जय बाहुबली अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. होत्याचं नव्हतं करू शकतो. काय कामगिरी जय आता करेल. दुसऱ्या बाजूनं त्याच्यावरती आता जबाबदारी वाढली. अख्खं जर षटक पाहिले ना जयला प्रवीणनं रिटर्न क्रीजवरती ठेवले. 6 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. सामना आपण पाहतोय रंगतदार. काय डावपेच खेळले जातात क्रिकेटच्या मैदानावरती. क्रिकेटच्या रणांगणावरती. राजकारणामध्ये जर पाहिलं मंडळी
एखाद्या नेत्याला जर पटलावरून जर मागे घ्यायचं असेल तर काय डावपेच खेळले जातात असं क्रिकेटवरच्या मैदानावरती देखील हे समीकरण पाहायला मिळतं. 11 क्षेत्ररक्षक विकेटच्या शोधात लागलेले असतात. कसं पटलावरती क्रिकेटच्या मैदानावरती त्याला मागे ओढलं जाईल. इथं काय पहा, बाहुबली ऑन फायर, चेंडू पोहोचवलाय सरळ, वा भाई वा, षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. पहा ही ताकद आहे जयची. मी आधी देखील म्हणलो होतो जय संघाला नावाप्रमाणे कामगिरी करून विजय मिळून देणार का. इथं त्याचे आता फटके सुरू झालेत. विजयाच्या दिशेने तो वाटचाल करतोय. प्रवीणने आपण पाहतोय सामन्यामध्ये थोडस जड करून दिला होता संघाला, परंतु इथं शेवटच्या गोलंदाजावरती म्हणजे अमित वरती आल्या स्वागत केले अमितचं षटकारानं. यावेळी देखील बॅट चिकाडा घेतली. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतोय 1 धाव. इथं दुसरीला प्रयत्न केला नाही आणि काय आता जय रिटर्न क्रीज वरती गेलाय. आता पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये डावपेच इथं बदलले गेले. जे तुम्ही पाहताय शेवटचे 4 चेंडू बनवायच्या 13 धावा. हो या वेळेस इथं काय डॉट चेंडू आहे. फलंदाजाला इथं ताकद लावायची. एका बाजूने जी जयनी फलंदाजी केली ती दुसऱ्या बाजूने करायची. इथं फलंदाज अडखळताना पाहायला मिळत आहेत. योगेश यावेळेस नो चेंडू फंचा निघळवला. खराब चेंडू आहे. फ्रीड असेल आता पुढच्या चेंडूवरती. ह्या फ्रीडची संधी उठवावी लागणार आहे. गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळतोय, प्रेशर पाहायला मिळत आहेत. ही गोलंदाजी आपण पाहतोय संघाला परवडणार नसेल. ही गोलंदाजी संघाच्या महागाईला आग लावणारी आहे. हो यावेळेस पहा फुल टॉस, नो चेंडू लगोपाठचा. दुसरा नो आलाय. किती आडी अडचणींना संघ सामना करतोय पहा मंडळी. गोलंदाज आपण पाहतोय अमित. इथं आपल्या स्पर्धेमध्ये फेकी गोलंदाजी बंद आहे, त्यामुळे तुम्हाला ही गोलंदाजी चालणार नाही. संघाच्या धावफलकावरती जर पाहायला गेलं 39 धावाच्या पाहायला मिळत आहेत. 39 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 49 धावसंख्येची गरज होती. सामना पहा काय बदलला गेला. आता फक्त 10 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 10, 49 करायच्या आहेत. बरोबर आहे, तुमचे 12वे खेळाडू या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुम्हाला विनंती असेल वेळ लावायचा नाही. अजून एक सामना बाकी आहे. 3 चेंडू 10 धाव्यांची गरज. तीन चेंडू 10 धाव्यांची गरज. वेळ लावायचा नाही अजिबात. अनिल आले गोलंदाजीसाठी. हा चेंडू आपण पाहतोय अनिलचा आसूर आहे. डॉट चेंडू आला. जयसाठी आपण पाहतोय 2 चेंडू आता बनवायच्या 10 धावा. एक मोठा फटका आता इथं खेळावा लागणार आहे, तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये येतील. हा चेंडू निर्णायक आहे मंडळी. सगळ्यांच्या नजरा मैदानावरती आहेत. यावेळेस चेंडू खोदून काढलाय, पाहायचंय आणि पहा चेंडू गेला सीमा पार. खणखणी दणदणी चौकार. एक चेंडू बनवायच्यात 6 धाव्यांची गरज. एक चेंडू आणि 6. आता सामना कुठं होता काय मैदानाच्या आतमध्ये होणार. इथं आता षटकार कंपल्सरी जवळ जवळ खेळायचा आहे फलंदाजाला. मंडळी सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. एक चेंडू 6 साठी जाऊया. हा चेंडू बॅट वरती आला नाही. पहा इथं काय सामना पाहायला मिळतोय. आणि सामन्यामध्ये आपण पाहतोय विजय मिळवतील कोडी संघ या सामन्याचा विजयाचा मानकरी असेल. पहिल्या फेरीतून ते दुसऱ्या फेरीत दाखल होतील. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. जयने देखील चांगला किल्ला लढवला एका बाजूनं, त्याचं देखील स्वागत. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय लपतळवाडी आणि एकतपूर. नाणेफेकीचा कौल आपण पाहतो जिंकला गेला.
लपतळवाडी संघ नाणेफेक जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्या बाजूने फलंदाजी करायची. त्यामुळे अंधारामध्ये बॅड लाईटचा अपील नसेल याची नोंद घ्या. आणि एकतपूर तुम्ही देखील वेळ लावायचा नाही, सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. म्हणजे टर्निंग शेडक जर पाहिले ना, प्रवीणचं पाहायला मिळालं ज्याने 2 धावा फक्त दिल्या होत्या. त्याचं देखील मी कौतुक करेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण देतोय पारेश्वर संघाकडे, जो आपण पाहतोय या ठिकाणी कोडी संघाला आपण पाहतोय हा सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. कारण की विजय संघाला जे आपण पाहतोय